शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आज नरखेडमध्ये दयानंद राऊत यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे. पाठीमागच्या महिन्यामध्ये आपण याच प्लॉटचा व्हिडिओ टाकला होता साधारणपणे 20 जुलै रोजी. या ठिकाणी जो प्लॉटचा व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणची अवस्था आणि त्याचबरोबर आता जर तुम्ही या ठिकाणची कंडिशन बघत असाल तर त्याच्यामध्ये बुंद्याची साईज बघू शकता, त्याचबरोबर दोन पानातील अंतर बघू शकता आणि त्याची वाढ बघू शकता. तर 1 महिन्यामध्ये कंप्लीट जबरदस्त या ठिकाणी आपल्याला रिझल्ट आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला आजची जी ह्याची अवस्था बघितली तर ही गर्भधारणेची अवस्था आहे. आणि अशा गर्भधारणेच्या अवस्थेमध्ये काय करायचं याबद्दल मी तुम्हाला आज या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे, की ज्याच्यामध्ये गर्भधारणेची अवस्था चालू असताना जर समजा एनपीके मध्ये जर आपण बघितलं तर साधारणपणे नायट्रोजन प्लस पोटॅश मुख्य अन्नद्रव्यामध्ये एकदम गरजेचे असतात. त्याचबरोबर त्याच्या पाठोपाठ दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम आणि त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंक अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी जर आपण शेड्यूल देत राहू तर याच्यामध्ये आपल्याला गर्भधारणा एकदम चांगल्या पद्धतीने होणार आहे. मग गर्भधारणा एक समान करण्यासाठी त्याला आपल्याला काय शेड्यूल द्यावे लागेल, की ज्याच्यामध्ये ड्रिप मधून सोडत असताना साधारणपणे 19 5 किलो आणि त्याच्यामध्ये पीएमएक्स झिंक अर्धा किलो या पद्धतीनं पहिला डोस जर आपण ड्रिप मधून दिला, त्यानंतर दुसरा डोस जर द्यायचा झाला तर त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट 5 किलो, बोरॉन अर्धा किलो आणि 1345 5 किलो हे जर तुम्ही दुसरा 2 नंबरचा डोस केला आणि त्याचबरोबर 3 नंबरचा डोस करत असताना त्याच्यामध्ये साधारणपणे अर्धा किलो, 126105 किलो आणि त्याचमध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो या पद्धतीनं जर आपण त्या ठिकाणी वापर केला तर आपल्या गर्भधारणा जी आहे ती एकदम चांगल्या पद्धतीनं होते. आणि गर्भधारणा चांगली झाली तरच त्या ठिकाणी आपल्याला त्या पडणारा जो घड आहे त्या घडामधलं दोन फाण्यांमधलं अंतर पण एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला वाढलेलं दिसणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, कमीत कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी जर आपल्याला एक्सपोर्ट करायचं असेल तर आमच्या फेसबुक चॅनलला फॉलो करा, त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन जी आहे ती दाबा, म्हणजे तुम्हाला आमचे जो व्हिडिओ जे आहे ते प्रत्येक व्हिडिओ तुमच्या नोटिफिकेशन मध्ये येतील. धन्यवाद.